तरुण मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्याबरोबरच वयोवृद्ध मतदारांच्या मतदानाची सोय करण्यासाठी आता 85 वर्षावरील मतदारांना घरबसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 85 किंवा त्यापेक्षा जास्त वय असणारे वृद्ध मतदार पोस्टल बॅलेटद्वारे मतदान केंद्रावर न जाताही आता मतदान करू शकणार आहेत. यामुळं अनेक वृद्ध मतदारांना याचा फायदा होणार आहे. त्याकरता 12D हा फॉर्म BLO मार्फत भरावा लागणार असून जिल्ह्यात त्याची सुरुवात शुक्रवारपासून करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या नवीन मतदार यादीनुसार कोल्हापूर जिल्ह्यात 85 वर्षापेक्षा जास्त वयाचे मतदार 39,994 आहेत, तर दिव्यांग मतदारांची संख्या 25,000 आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी समाधान शेंडगे यांनी दिली. ज्यांना आवश्यक आहे त्यांनीच या सुविधेचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त मतदारांनी मतदान केंद्रावर येऊनच मतदान करावे असे आवाहन जे प्रेस कॉन्फरन्स झालेली आहे इलेक्शन कमिशनची डिक्लेअर होण्यावेळी त्याच्यामध्ये चीफ इलेक्शन कमिशनर यांनी केलेलं आहे. तर ही जी सुविधा दिलेली आहे ती जे अत्यावश्यक म्हणजे ज्यांना बेडरिडन आहेत किंवा जे आजारी आहेत या कॅटेगरीमधले लोक तर त्यांच्यासाठी ही सुविधा आहे. परंतु जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान केंद्रावर येऊनच मतदान केलेलं चांगलं राहील. तर आज रोजी जिल्ह्यामध्ये एकूण 85 पेक्षा जास्त वय असणारे 39,994 मतदार आहेत आणि दिव्यांग मतदार 25,910 आहेत आणि यापैकी 40% दिव्यांगता असलेले मतदार जे असतील त्यांनाच सदर सुविधा उपलब्ध होणार आहे. 2019 मध्ये पहिल्यांदा पोस्टल बॅलेटची सुरुवात दिव्यांग व्यक्ती आणि तातडीच्या सेवांमध्ये काम करत असलेल्या अनुपस्थित मतदारांना देण्यात आली होती. तर 85 वर्षावरील ज्येष्ठ मतदारांना मतदान केंद्राच्या ठिकाणी नेण्याकरता मोठी कसरत करावी लागत होती. आता मात्र निवडणूक आयोगानं 85 वर्षावरील नागरिकांच्यासाठी घरबसल्या मतदानाची सोय उपलब्ध करून दिल्यानं त्यांना त्याचा फायदा होणार आहे.